कसं आहे, अहो चार माणसं 5 माणसं हे फार अंतःकरणातून दुःख वाटतंय की आपण जे आपले कार्यकर्ते आहेत, आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा येऊ शकत नाही. परंतु मला असं म्हणायचं आहे की गौतम बुद्धांचं यांना ज्ञान हवं का नाही? अहो तुम्हाला गौतम बुद्ध तुमचं पहिलीचीच हे पाहिजे का तुम्हाला? पहिलं कसं होतं, महाराजांना कसे करायचे, किती हाल करायचे, आपल्याला पाणी मंजळीने प्यायला लागायचं. अहो आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांनी चांगला धम्म दिलेला आहे गौतम बुद्ध. परंतु आपली लोक स्वतःलाही शान समजतात की गौतम बुद्ध आम्हाला कळतो, बाबासाहेब आम्हाला कळतो, असे लोक सांगून आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. आपण किती तळमळीने काम करू, परंतु आपली लोक अशी आहेत की मला बाबासाहेब कळतो, गौतम बुद्ध कळतो, एवढंच त्यांना येतं. पण विहारामध्ये यायला पाहिजे हो. विहारामध्ये आल्याशिवाय तुम्हाला खरं गौतम बुद्ध कळणार नाही आहे. गौतम बुद्ध तुम्हाला काय पुस्तकं वाचून कळणार आहे का? अहो एखाद्या लोक असतात ते ज्ञान सांगतात, परंतु आपली लोक कसे फोडाफोडी करतात. अरे इकडे एक वंदना, तिकडे एक वंदना. परंतु मला काय म्हणायचं, खरं तुम्ही बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे सर्वांनी निळ्या झेंड्याखाली या रे. अहो निळ्या झेंड्याखाली काय, एक तिकडं पळतो, एक तिकडे पळतो. परंतु फार दुःख वाटतं माझ्या अंतःकरणातून. का कधी आपला समाज सुधारायचा, कधी एकत्र येणार? फक्त जयंतीच्या दिवशी तुम्ही लावला पेंट वाजल्या की तिथं किती लोक जमतात हो, पोरं नाचणारी. परंतु हे विहारामध्ये काय येत नाही. हा विचार आपण सर्वांनी केलं पाहिजे. म्हणून मला फार अशी इच्छा वाटते की बाबा दोन्ही ठिकाणी तुम्ही बौद्ध वंदना घेऊ नका. अहो ही ऐतिहासिक इथे स्थळ आहे. मुकुंदराव आंबेडकरांनी इथे धम्म दिलेला आहे, दीक्षा दिलेली आहे. आणि लोक असे करतात, आपल्यामुळे फूट पाडतात आणि तिकडे एक वंदना, इकडे एक वंदना. परंतु मला म्हणायचं आहे, तुम्ही कधी येणार एकत्र? मतभेद हे नको आपल्याला. मतभेद हे वाईट आहेत, त्यात विचार चांगले नसतात. सर्वांनी एकत्र यावं एवढीच मी विनंती करून मी माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय बुद्ध जय. शांततेचा मार्गदर्शनाने तथागत सम्यक संबंध, त्याचप्रमाणे भारतीय राज्य हिंदू जनता परंपरेचे भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे या भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेच्या आत्ताच्या अध्यक्ष आहेत आदरणीय विहार महाउपस्थित मीराताईजी आंबेडकर, त्याचप्रमाणे समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय वृंदाजी आंबेडकर यांच्या कार्याची माझं वाचन करण्यात. आज या भारतीय बौद्ध महासभेच्या आळंदी शहर शाखेच्या वतीने आपण जो गेल्या भांडणावर झालो या ठिकाणी वर्षावर्षाचे कार्यक्रम घेत असताना आजचं हे 8वं पुष्प आहे. आणि या दिवशी आपल्या भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा परिषदेचे आदरणीय पुणे जिल्हाध्यक्ष आयुष्यमान आकाशजी ओळसाहेब या ठिकाणी येणार होते, परंतु काही कारणास्तव त्यांचा जो संपर्क माझा होऊ शकला नाही किंवा माझं काही कामाच्या गडबडीत होतं. परंतु तरी पण त्यामध्ये मी काल त्यांना म्हणजे या ग्रुपवरती आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना कळवलं होतं. आणि प्रत्येक आठवड्याला मी त्या ठिकाणी ग्रुपवरण्याची ताकद असतो की प्रत्येकाने ह्या काय म्हणजे वर्षावर्षाचं जे आपलं हे चालू आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावं आणि निदान किमान पदाधिकाऱ्यांनी तर या ठिकाणी उपस्थितीत राहणं आवश्यक आहे. परंतु इथं पदाधिकारी तर नाही आहे. पदाधिकारी जर नसतील तर बाकी पदाधिकाऱ्यांनी बरोबर किमान प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी एक माणूस जरी बरोबर आणला तर इथं कितीतरी लोक म्हणजे या ठिकाणी उपस्थित राहू शकतात. परंतु ही एक प्रत्येक वेळेस आपण बोलतो आणि आपण त्यासाठी कितीतरी प्रयत्न करतो. आता गेले मी जवळजवळ 10-12-15 वर्षापासून आम्ही यासाठी या ठिकाणी काम करतो.
आणि या विहारासाठी भरपूर काय असं योगदान दिलेलं आहे. आणि ते असताना तेव्हापासून प्रयत्न करतो की या ठिकाणी लोक गोळा व्हावे, हे आपण एकत्रित सर्व समाज यावं. परंतु या ठिकाणी होतं आहे की ज्याला त्याला फक्त मोठेपणाची हौस आहे आणि ज्याला वाटतं की हा काम करतो आहे आणि ह्याच्यात नाव होतं आहे. परंतु नाव कशामुळं होतं आहे तर आपण काम करतो आहे, झटतो आहे, प्रामाणिकपणे करतो आहे. आम्हाला काही ह्याच्या नावाखाली इथं काय पैसे खायचे नाही किंवा कोणाची आमची घरं भरायची नाही. आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आहे म्हणूनच त्या ठिकाणी लोक आपली नावं घेतात. परंतु हे लोक काम करत आहे, काम करण्याची पण इच्छा नाही आणि या ठिकाणी काहीतरी विहार चांगला आपलं मोठं व्हावं यासाठी कोण प्रयत्न करत नाही. फक्त एकमेव त्याचा दृष्टिकोन असा आहे की फक्त इलेक्शन आलं की तेवढ्यापुरती गर्दी जमवायची. जसे आता वाघमारे साहेबांनी सांगितलं समोरच्या विहारामध्ये तिथं हे वंदनेचे कार्यक्रम आता चालू केले. परंतु वंदनेचे कार्यक्रम जर तुम्ही करताय तर जर खरंच तर तुम्ही धम्माचं काम करत असाल तर मग तुम्ही हे आता जे वर्षाचं आपलं पवित्र असं महिने असतात 3 महिने, मग तो कार्यक्रम तुम्ही तिथं प्रवचनाचं का नाही राबवलं? तर खरंच तुम्ही धार्मिक कार्यक्रम राबवत आहे का फक्त नुसतं तुम्ही लोकांना दाखवून इथं बघा आमच्याकडं किती मेजॉरिटी आहे आणि आम्हाला फक्त आता इलेक्शनला मग एवढे लोक जमवली तर मग आम्हाला एवढं द्या, हाच फक्त त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. बाकीचं त्याच्या पाठीमागं दुसरं वेगळं कुठलंही कारण नाही. केवळ फक्त एक राजकारण. इथं धार्मिक हे कोण त्याच्या पाठीमागं हे नाही. प्रत्येकाला फक्त पुढारी व्हायचं आहे आणि कोणाच्या जरी लाड होते करायचा आणि त्या खाली पाठीमागं आपल्याला कुठलं तरी एखादं फुटकं पद भेटेल किंवा एखादं नाही का पैसे पाणी आता आपल्याला भरपूर आपल्याकडे पॅकेज येईल आणि मग इलेक्शनमध्ये आपल्याला वाटायला येईल किंवा आपली घरं भरता येईल. हाच फक्त त्याच्या पाठीमागं गोष्टी होती. तो असू द्या. म्हणजे आजचा महत्त्वाचा विषय आजचा जो ओवाळसाहेबांचा होता तो बौद्धांचे धार्मिक सण व बौद्धांची धार्मिक स्थळं आहे ना, सण व मंगलदी. तर त्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर बौद्धांचे जे सण जे म्हटलं तर सर्वात प्रथम म्हणजे आपला पवित्र असा 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी आपल्याला जी धर्मदीक्षा दिली नागपूर या ठिकाणी मोठा असा मंगलमय सोहळा असा त्या ठिकाणी जमतो. ज्या ठिकाणी 5 लाख आणि सुरुवातीला बाबासाहेबांनी भंते चंद्रमणी यांच्या हस्ते धर्मदीक्षा दिली. त्याच ठिकाणी आता मोठ्या अशा त्या ठिकाणी दीक्षाभूमी उभी केलेली आणि त्या ठिकाणी लाखोंचा समुदाय त्या ठिकाणी जमतो आणि त्या दिवसाचं महत्त्व सर्वांना माहिती आहे. तो असा पवित्र असा दसऱ्याचा दिवस आहे आणि तो एक बौद्ध धर्माच्या सणांपैकी एक महत्त्वाचा दिवस आहे. दुसरा म्हटलं तर 14 एप्रिल हे म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला ज्या बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा देऊन माणसामध्ये आणलं त्यांच्या जयंतीचा जो उत्सव आहे तो पण एक आपला तो बौद्ध धर्माचाच एक भाग आहे. आणि ते जे सण आहे सणामध्ये आपण जयंती म्हणजे ही बाकीच्या लोकांची जशी दसरा दिवाळी असते त्याप्रमाणे आपण ज्या आपली बाबासाहेबांची जयंती आपण ते ज्या दिवाळीच्या उत्सवाप्रमाणे आपण प्रत्येक बौद्ध साजरा करत असतो. त्याच्यामुळं त्याचं एक असं अनन्य असं महत्त्व आहे. आणि दुसरं एक सांगायचं म्हटलं तर म्हणजे आपल्या बौद्ध धर्मातील जेवढ्या पौर्णिमा आहेत त्या सर्व पौर्णिमांना म्हणजे भगवान बुद्धाच्या काळापासून त्याला अनन्य असं साधारण महत्त्व. कारण भगवान बुद्धांना पौर्णिमेच्या दिवशी ज्ञानप्राप्ती झालेली आणि भगवान बुद्धांचे पौर्णिमेच्याच दिवशी त्यांचा जन्म पण झालेला. त्याचप्रमाणे भगवान बुद्धांचं पौर्णिमेच्याच दिवशी त्यांना म्हणजे महानिर्वाण पण त्या दिवशी त्यांचं झालेलं आहे. त्याच्यामुळं आणि बरेचसे असे जे भगवान बुद्धांनी जे आपल्याला जो उपदेश दिला आहे तो त्या दिवशी आपल्या जे 5 परिवार राज्यात होते
त्यांना त्याच दिवशी त्यांनी धम्मदीक्षा दिली आणि धम्मचक्र परिवर्तन ह्या पूर्ण भारतभूमीमध्ये केलेलं. आणि त्याच्यानंतर सम्राट अशोकांनी या म्हणजे दुसरं धम्मचक्र हे फिरवलं की त्यांनी पण बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार ज्यावेळेस भगवान म्हणजे सम्राट अशोकाला की त्याची प्रचिती झाली की आपण हे किती आपण लोकांची कत्तल करून आपल्याला या कुठल्या ठिकाणी आपल्याला म्हणजे जागतिक आपल्याला असं कुठलंही त्याच्यामध्ये शांतता किंवा ह्या गोष्टी आपल्याला त्यातून काहीच साध्य नाही. तर भगवान बुद्धांनी जो धम्मोपदेश केला त्या ह्यानुसार की शांतता राखणं आणि शांतताच हा म्हणजे बुद्ध धर्माचा असा मोठा संदेश ज्यातून तुम्हाला म्हणजे शांतता प्रस्थापित जर झाली तर नक्कीच सुख आणि समाधान हा प्रत्येक कुटुंबावरती आणि पूर्ण देशावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि तिसरी धम्मक्रांती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 रोजी या नागपूर या ठिकाणी 5 लाख अनुयायांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्याला धर्म दिला आणि त्यानंतर आपण खऱ्या अर्थाने बौद्ध आणि माणूस म्हणून या भारतामध्ये आपण वागायला सुरुवात केली. कारण त्याच्या आधी या मनोवादी व्यवस्थेने आपल्याला जनावरांप्रमाणे या ठिकाणी वागणूक दिली गेली. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावरती जे उपकार आहेत ते आपल्याला कुठल्याच गोष्टीतून आपण त्यांचे काम फेडू शकत नाही. आणि त्याच्यामुळे बौद्ध धर्म हा आपल्यासाठी एक जी देण आहे ती सर्व बाबासाहेबांचीच आहे. आणि त्यांच्यामुळं आपल्याला बौद्ध धर्माच्यामुळं आपल्या आज ज्या म्हणजे भारतामध्ये सर्व जे आपले मुलं आहेत ती फक्त केवळ आणि केवळ या बौद्ध धर्माच्या म्हणजे तत्त्वज्ञानामुळं आणि त्याच्या जो विज्ञानवादी धर्म आहे त्याच्यामुळं आपण शिकून मोठे झालेले आहेत. वेगवेगळ्या पदावरती आपली सर्व लोक आत्ताच्या घडीमध्ये आहेत. आत्ताचे जर ताजं उदाहरण म्हटलं तर आपले जे भारताचे सरन्यायाधीश B.R. गवई साहेब हे भारताच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेचे मुख्य अधिकारी म्हणून त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या हातामध्ये पूर्ण सर्व अधिकार त्यांच्या हातामध्ये ही न्यायव्यवस्था आत्ताचे मोठे निर्णय आता ते देत आहेत. आणि याची प्रचिती फक्त केवळ आणि केवळ त्या बुद्ध धर्मामुळे आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आपल्या मुलाबाळावर नक्कीच बुद्ध धर्माचं त्यांच्यावरती आचार आणि विचार त्यांचा पगडा त्यांच्यावरती झाला पाहिजे. आणि त्यासाठी प्रत्येकाने बाबासाहेबांनी सांगितले प्रत्येक बौद्धांनी या प्रत्येक रविवारी आपल्या बुद्ध विहारामध्ये येणं गरजेचं आहे. आणि ती ठिकाण म्हणजे फक्त तुम्हाला त्या ठिकाणी कुठलं प्रवचन कीर्तन ऐकण्यासाठी नाही तर केवळ बुद्धाचे विचार त्या ठिकाणी येऊन तुम्हाला काहीतरी ज्ञान त्यातून तुमच्या मुलाबाळांवरती संस्कार घडतील या दृष्टीने आपल्याला फक्त ही बुद्ध विहार आपली उभी केलेली. आपल्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हे नाही म्हणजे अंधश्रद्धा वगैरे. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुलाबाळांना इथून पुढे करावं नाही की नक्कीच आपल्या या विहारामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा. एवढंच आजच्या आम्ही मी कामना करतो. जय हिंद जय भारत. आणि आखाडे साहेब या दोघांचं पण या ठिकाणी पण स्वागत करतो. यात वेळ काढून आजच्या या वरच्या प्रोग्रामच्या दिनक्रमानुसार यात वेळ काढून आपण उपस्थित झाल्या त्याबद्दल मी पुन्हा स्वागत करतो आणि हरीश कुमार साहेबांना विनंती करतो की आपण थोडेसे आपली या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पवित्र स्मृतीस सर्वप्रथम किंवा अभिवादन करतो. आजच्या या वर्षावार्षिकच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सर्वांना माझा सस्नेह आणि श्रद्धेने जसं आता दादाने सांगितलं की जे आपले पवित्र दिवस जे आपण म्हणतो बुद्धिस्ट याच्यामध्ये
तर सर्वप्रथम भगवान बुद्धांना जो सत्य सापडलं, ते सत्य त्यांना कळलं, तर ते सत्य काय होतं? सत्य होतं की त्यांना 4 आर्य सत्य सर्वसाधारण त्यांनी सांगितले की या जगामध्ये सर्वप्रथम दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, ते दुःख निवारण्याचा मार्ग आहे आणि दुःख मुक्तीची तुमची अवस्था आहे, असे 4 आर्य सत्य त्यांनी सांगितले. मग दुःख म्हणजे नेमकं काय? आता त्या दुःखाच्या याच्या डिटेलमध्ये जर आपण केलो तर हे खूप वास्ट आहे. परत म्हणजे त्यांनी जसं बुद्धांना असं वाटलं होतं की ज्ञान तर मला मिळालं, पण हे इतकं सूक्ष्म आहे की मी सांगू शकत नाही, किंवा मी सांगितलं तर तुम्हाला कळणार पण नाही. कारण त्यांनी असं म्हटलं की जोपर्यंत तुम्ही हे करून बघत नाही, त्या दुःखमुक्ती अवस्थेची तुम्हाला अनुभूती होत नाही, तोपर्यंत जे काही सांगितलं ते तुम्हाला कळणार नाही. ज्ञान मिळाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी जेव्हा विचार केला की मला आता हे सांगायचं, लोकांना सांगायचं, तर कुणाला सांगायचं बरं? तर मग त्यांनी सर्वप्रथम त्यांनी असं म्हटलं की मला या माझ्या धर्मासाठी पात्र कोण आहे. आता पात्र म्हटल्यानंतर पात्राची पण व्याख्या आहे. पात्र आपण कोणाला म्हणतो? पात्र म्हणजे आपण म्हणतो कुणाला म्हणतो की एखादी व्यक्ती एखाद्या पात्र व्यक्तीला शोधतो. आता पात्र म्हणजे काय असते की मी जे काही सांगणार आहे सरळ सरळ शब्दामध्ये, ते त्याला त्याच सरळ सरळ शब्दामध्ये समजलं, म्हणजे तो व्यक्ती पात्र आहे. माझं जे ज्ञान आहे ते मी सांगणार, सरळ आणि सोप्या शब्दामध्ये सांगणार आणि ते समोरच्या व्यक्तीला त्याच भाषेमध्ये कळालं पाहिजे, म्हणजे तो व्यक्ती पात्र आहे. नाहीतर काय होते की आपण आता मला ज्ञान आहे आणि मी एखाद्याला सांगून आलो, समोरचं काय होतं तुला सांगणार. याचा अर्थ काय होतं की आपण एका पेजवर नाही आहे, एका लेवलवर नाही आहे. ठीक आहे. मग हे ज्ञान सांगताना आपण असं बघितलं पाहिजे की पात्र असावं, पात्र लोक असावे. आणि ते जेव्हा त्यांनी त्याच्या निर्देशक तुम्ही बघितलं की सर्वप्रथम त्यांचे जे आलार गुरु होते त्यांचं निधन झालेलं होतं, नंतर उद्धवरायांचं पण निधन झालेलं होतं. त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं की माझी आणि या मार्गावर जेव्हा आरूढ झालं त्यावेळी जे 5 मित्र मला लागले होते या अरण्यामध्ये, तर ते त्यांना मी हे सांगू शकतो कारण त्यांची जी लेवल आहे ती तिथपर्यंत आली होती आणि त्यांना असं वाटलं की हे लोक पात्र आहे, जे काही सांगितलं सरळ सरळ त्यांना कळेल. परंतु ज्ञानप्राप्तीनंतर त्यांना जे काही आपण ज्याला म्हणतो की जसं शक्ती नव्हता, काय म्हणतो शक्ती, किंवा एखाद्याच्या आपण जवळ गेलो तरी त्याच्यावर प्रभाव पडतो आपल्या याचा, तर तिथपर्यंत ते ॲक्च्युली वेगळंच त्यांच्या शरीरामध्ये ते झालेलं होतं. आणि ते गेले सांगितलं. त्यानंतर आता आपल्याला म्हणाले की सर्वांना माहिती आहे की जे पहिलं त्यांनी चक्कपरिवर्तन त्यांनी न्यायवादामध्ये त्या पंचमृत्यूवर धर्म सारून केलं, तर त्याच्यानंतर त्यांनी जो मार्ग सांगितला, जसं सुख, जसं आर्य सत्य त्यांनी सांगितले, तर त्यांचं जे डिस्कशन आहे बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचं धर्म त्या पॉईंटमध्ये त्यांनी पूर्ण डिस्कशन त्यांनी दिलेलं आहे की त्यांचे काय काय प्रश्न होते, त्याचं कसं कसं निवारण तथागतांनी त्यांना केलं. ते आपण आता ग्रंथ वाचतच आहोत, पुढे पुढे गेल्यावर आहे आपल्याला की ते त्यांनी काय काय सांगितलं, दुःखाची कशा कशा अवस्था त्यांनी सांगितल्या, याला आपण कसं त्याचं निवारण कसं करू शकतो आणि याचा मार्ग काय आहे, ती अवस्था कशी आहे, हे सगळं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर आधीच्या पूर्वी असं होतं की जसं 4 अवस्था आहेत उपासकानंतर समजा 4 अवस्था दिल्या. पहिली अवस्था तुमची स्वतःपन्न, बरोबर, दुसरी अनागामी, सकृतागामी, अनर्थ, अशा 4 स्टेजमधून माणूस जातो आणि अनर्थपदाला प्राप्त होतो. अनर्थपदाला प्राप्त होणं म्हणजेच काय, तुम्ही दुःखमुक्तीची अवस्था प्राप्त केली. आता स्वतःपन्न म्हणजे काय, आधी नुसतं बुद्धांचं तत्त्वज्ञान ऐकून लोक स्वतःपन्न व्हायचे. म्हणजे नेमके काय व्हायचे बरं? स्वतःपन्न म्हणजे काय असते की तुम्ही जे बुद्धांनी विचार सांगितले ते तुम्ही आत्मसात केले आणि तुमचा अतूट असा विश्वास भगवान बुद्धांवर आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ह्या जगामध्ये काही झालं, कितीही काही झालं माझं, तरी पण म्हणजे हा जो माझा गुरु आहे, बुद्धांनी जे मला सांगितलं आहे
यांचं तत्वज्ञानच मला या आयुष्यामध्ये तारणार आहे. इतकं अद्भुत विश्वास किती झालं ते आपण म्हणतो ना, भक्त कट्टर लोक असतात एकदम कट्टर है ना. म्हणजे आता आजकाल खूपच झाले प्रधानमंत्री जे काय म्हणतो समर्थक, एकदम कट्टर समर्थक. म्हणजे हा माणूस चुकीचं करूच शकत नाही, चुकीचा विचार करूच शकत नाही. प्रगती तर काहीच नाही. किंवा आजकाल आपण बघत चाललोय, सगळ्यांना कळत आहे. पण कसं असतं की एका व्यक्तीवर इतका अद्भुत विश्वास असणं म्हणजे तुम्ही स्वतः पण बघाल, म्हणजे दुसरा शरणच नाही तुम्हाला. तुम्ही आपण जेव्हा बोलतो ना बुद्ध शरण गच्छामी, म्हणजे मी बुद्धाला शरण जातो, बुद्धाला शरण जातो, विश्राम घेतो, पंचशील घेतो आणि चला बरोबर आहे कार्यक्रम होती है ना. तर ही तुमची श्रद्धा नाही. जेव्हा तुमची श्रद्धा तथागतांवर एवढी अटूट होते की तुम्हाला माहिती आहे की मी या जन्मामध्ये या अवस्थेमधून, जी काही माझी आज अवस्था मी दुःखामध्ये आहे, या अवस्थेमधून मी बाहेर पडणार आणि माझं काहीतरी मी आयुष्यामध्ये चांगलं करणार. म्हणजे तुम्ही स्वतः पडणार झाले. तुमचं सांगत तसंच, दुसरं मला बोलायचं काही घेणं नाही. ठीक आहे, ही झाली तुमची स्वतः पण. मग त्याच्यानंतरच्या मग ॲडव्हान्स स्टेजेस आहेत, सकृतगामी, अनागामी आणि आधार. आधार म्हणजे फार आता त्याला खूप कष्ट आहे. तर हे एकंदरीत असं आहे. तर जर आपण मोठ्याने बघितलं त्याला जसं आतापर्यंत आपल्या मनावरती आहे म्हणजे एका दुसऱ्या संस्कृतीचा खूप मोठा छाप होता है ना. आपले जे वडिलोपार्जित घेऊन आलेले आहेत, तर त्याचा खूप मोठा, कारण हे खूप वर्ष चालत आलं आहे ना, हे आता झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहे ना निघायला थोडं हळूहळू वेळ लागतो, त्या मार्गावर यायला हळूहळू वेळ लागतो. तर त्याच्यामुळे काय होतं की एखाद्या संस्कृतीचा आपल्या मनावर छाप पडलेली आहे आणि आता आपण नवीन बाबासाहेबांनी 56 मध्ये आपल्याला टंप दिला आणि आपलं नशीब इतकं खराब, त्याच्यानंतर अवघे 2-3 बाबासाहेबांनी काम करायला मिळालं. त्याच्यामुळं नेमकं काय करायचं, कसं करायचं याच्यामध्ये खूप संभ्रम आहे आणि ज्याला जसं पटते तो तसा करतो. बुद्ध म्हणजे काय, बुद्ध बाजूलाच राहते. मग कोण महायानवाला आहे, कोण हिनयानवाला आहे, खूप पंथ निघाले जातात. बुद्ध धर्मामध्ये पण जसे बाकीच्या आधीच्या संस्कृतीमध्ये ज्या वेगवेगळ्या जाती होत्या तसे आता पंथ बुद्धामध्ये पण भरपूर निघाले. ठीक आहे, कोण म्हणते हे चांगलं, कोण म्हणते ते चांगलं है ना. कोणी काय अजून सांगते म्हणजे चमत्कारावर पूजा करते, कोणी सुखाची पूजा करते, कोणी आता अस्थिचं बुद्धांच्या अस्थिचं आहे. नेमकं बुद्धांचं काय होतं जे आपल्याला सांगणारं जो महामानव आपलं होते ते नाही झाले. त्यांना फार कमी वेळ मिळाला तरीसुद्धा त्यांनी त्याच्या 2 महिन्यामध्ये जेवढं लिखाण करून तेवढं आपल्याला देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सर्वात मोठा ग्रंथ तर इथे आता आपल्या कुठे ठेवलेला आहे बुद्धांनी. तर याच्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. पण आता कसं होतं की आधीच्या संस्कृतीचा पगडा असल्यामुळं आपण या काही गोष्टी मानतो बरोबर, आणि त्यातून आता आपल्याला बाहेर पडायचं. हे असं एकाएकी होणार नाही, हळूहळू वेळ असा नाही की पिढ्याला पिढ्या वेळ येईल. म्हणजे एक पिढी माझ्या आजोबांची झाली, त्यांना बुद्ध त्यांनी घेतलं, बाबासाहेब कळलं, वडील थोडे कट्टर झाले, आंबेडकरवाले झाले, आंबेडकरी विचाराचे पायी झाले है ना. मग आंबेडकरांमुळे मग बुद्ध करायला झाले की बाबा हे बुद्ध आहे. मग त्याच्यापासून आम्हाला कळलं की बुद्धाला करावं लागते, अगरबत्ती लावावं लागते, मेणबत्ती लावावं लागते, दिया रचावं लागते, पंचशील असते, हे हळूहळू कळायला लागलं. आता येणारी जी पिढी आहे जे आपल्यापर्यंत जे आलं ते अजून चांगल्या स्वरूपामध्ये आपलं त्यांना देणं हे आपलं कर्तव्य आहे. मग ते कसं द्यायचं. मग बुद्ध धर्मामध्ये संस्कार काय असतात, म्हणजे सण काय बाबा, काय साजरे करायचे, कसं साजरं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये बरोबर. मग बुद्ध धर्मामध्ये सण कोणते, तर सर्वप्रथम 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा बरोबर. त्या कशा, प्रत्येक पौर्णिमेचं काही ना काही महत्त्व आहे. मग त्या कशा साजऱ्या केल्या पाहिजे, तर दर पौर्णिमेला उपासकांनी आर्य उपवास घेतला पाहिजे. आर्य उपवास म्हणजे काय असते, आपण रोज पंचशिलेचं पालन करतो, दर पौर्णिमेला तुम्ही अष्टशिलेचं पालन केलं पाहिजे. म्हणजे जे 5 शील आपण घेतो ते 5 शील पाळायचे आहे, त्याच्या व्यतिरिक्त 3 शील अजून तुम्हाला पाळायचे आहे, 1 दिवस फक्त बरोबर. म्हणजे तुम्ही त्या स्वतःगामी मार्गाकडे जर तुम्हाला जायचं असेल तर मग अशा पद्धतीने तुम्ही साजरं केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये काय काय सांगितलं बुद्धांनी, अष्टशिलेमध्ये जे जे सांगितलं तेच तुम्हाला फॉलो करायचं, दुसरं काय काय करायचं आहे. 12च्या आत तुमचं जेवण झालं पाहिजे, रात्रीच्या वेळी तुम्ही उपवास घेतलं पाहिजे. त्या दिवशी
काही तुम्ही दागदागिने घालून तसं ते नाही केलं पाहिजे, गाडी नाही ऐकलं पाहिजे, दागदागिने नाही बसवलं पाहिजे, तुमचं असल्यावर झोपलं नाही पाहिजे, तुम्हाला खाली झोपायचं आहे, अब्रह्मचर्याचं तुम्ही पालन केलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि त्याच पद्धतीने आपण तो साजरा केला पाहिजे. तोच सण आपला. त्यात तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी काहीतरी खीर बनवा, घरी चांगलं पक्वान करा, म्हणजे तुम्ही एकच पौर्णिमा आहे बरोबर. तर ते पौर्णिमेला आपण करू शकतो. त्याच्यानंतर पौर्णिमेनंतर 8 दिवसांनी अष्टमी बरोबर. तर अशा एका महिन्यामध्ये 4 अष्टमी आहेत बरोबर. म्हणजे एक पौर्णिमा, एक अमावस्या, 2 अष्टमी, एक पौर्णिमा, एक अमावस्या आहे, त्याच्यामध्ये 4 अष्टमी आहेत. पौर्णिमा टू पौर्णिमा, पौर्णिमानंतर 15 दिवसांनी अमावस्या, 15 दिवसांनी पौर्णिमा, पौर्णिमा टू पौर्णिमा 1 महिना. 1 महिन्यामध्ये 4 अष्टमी, 7-7 दिवसामध्ये 8 दिवसाला अष्टमी. तर अष्टमीला तुम्ही अष्टसिद्धीचं पालन केलं पाहिजे. तेवढंच आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकी जसं सर्व आपण हळूहळू साजरी करतो. कारण एक आपल्याला अशा परिस्थितीमधून एका महामानवाने बाहेर काढले की आज आपण स्वबुद्धीने विचार करू शकतो की काय चांगलं आहे, काय वाईट आहे माझ्या परिवारासाठी, मी माझी प्रगती कशी करू, मी माझ्या समाजाला घेऊन कसं पुढे जायचं आहे ना. तर हा जो मार्ग आपल्याला दिला तर तो आपण 14 एप्रिलला बाबासाहेबांपुढे नतमस्तक होतो, त्यांच्या कार्यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो. प्रत्येकाची जी पद्धत आहे ती वेगळी आहे. कोणी राजकारण करून करते, कोणी काय रक्तदान करून करते, कोणी वेगवेगळे अजून सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन करते. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कुठल्याही पद्धतीने का होईना, परंतु आपण कार्यक्रम साजरा करत असताना आजूबाजूचे लोक बघतात, त्यांना पण कुठंतरी कळते की बाबा 14 एप्रिल आणि बाबासाहेबांची जयंती बरोबर की. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, तसंच निर्माण दिन जे आहे 6 डिसेंबर, तर तो एक सण म्हणून तर नाही, परंतु एक आपण एक अभिवादन त्यांना त्या दिवशी केलं पाहिजे. जेणेकरून म्हणजे हे सगळं करण्यामागचा आपला हेतू असा आहे की जे पिढी दर पिढी आपलं हा धम्माचा जो गाडा आहे पुढं गेला पाहिजे, त्याच्यासाठी आपण हे सगळं केलं पाहिजे. जेणेकरून आपल्या मुलांना त्याचे संस्कार मिळतील. आपण जे करतो तसंच मुलं बघून करतात बरोबर. दिवाळी कशी साजरी करायची, दसरा कसा साजरा करायचा आहे, तुम्ही आपल्याला शिकवलं का बाहेरच्या माणसाला नाही, आपण कुठून शिकलो, वडील करत होते. आजही काही घरामध्ये शस्त्राची पूजा होते, सोनं पाटाला आपण जातो, दिवाळीच्या घरी फटाके आणतो, लक्ष्मी पूजा साजरी करतो. तुम्ही शिकवलं का, आपल्याला नाही शिकवलं. आपण शिकलो कसं, तर आपले आई वडील करत होते, त्याचं बघून आपण करायला लागलो. हे आता कुठंतरी बदलायला पाहिजे ना. ठीक आहे, तर आपण सत्याला आपल्याला बोलत नव्हता किंवा माहिती नव्हतं काही बऱ्यापैकी, पण आता हे कुठंतरी बदललं पाहिजे. आणि आपले जे संस्कार आहे, सण म्हणण्यापेक्षा मी संस्कार शिकवलं ना, तर बुद्धांचे ज्यांना संस्कार आहेत ते अगदी तुमच्या म्हणजे मातेच्या गर्भधारणेपासून संस्कार असतात. जे 20 संस्कार आहेत त्याच्यामध्ये गर्भधारणेचा जसं 7वा महिना येतो ना, तेव्हासुद्धा एक संस्कार आहे बुद्ध त्याच्यानुसार. बाळाच्या जन्मानंतर बाळाला अन्न राशन जो असतो त्याचा संस्कार असतो. नंतर बाळ जेव्हा पहिल्यांदा तुमच्या शाळेमध्ये जाते त्याचा एक संस्कार असतो. ठीक आहे. आता हे पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे, त्या वंदनेच्या पुस्तकामध्ये संस्कार दिलेले आहेत की जन्मापासून तर मृत्यूपर्यंत तुमचे संस्कार उद्दिष्ट याच्याप्रमाणे कसे केले पाहिजे. त्या पुस्तकामध्ये एकदम रिसर्च दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे आपण सण असं म्हणू शकतो, सण म्हणत नाही, परंतु जो हेतू आहे आपला तो नेहमी हाच असला पाहिजे की जे काही आपलं बुद्ध वचन असं किंवा सूक्त आहेत तर खूप डीपमध्ये आहे. आणि जेवढं आपल्याला कळलं ॲटलिस्ट तेवढं तरी आपण आपल्या मुलाबाळांना सांगता आलं पाहिजे. पुढं चालून त्यांनी सुद्धा हाच वारसा जो आहे तो पुढं गेला पाहिजे. तेव्हाच हे कुठंतरी जे स्वप्न होतं बाबासाहेबांचं भारताला करायचं ते कुठंतरी आपल्याला पूर्ण होताना दिसतं. आता एक आध्यात्मिक गोष्ट तुम्हाला सांगतो. मागे पण मी एकदा सांगितली होती, तर आता नवीन काय मला ते आवर्जून सांगावी वाटेल. तर जसं भगवान बुद्धांनी काय ते 3 प्रकारचे दुःख सांगितलेले आहेत. ते 3 प्रकारचे दुःख कोणते आहेत. पहिलं तुमचं दुःख असते आध्यात्मिक. ठीक आहे. दुसरं तुमचं दुःख आहे अधि भौतिक. तिसरं दुःख आहे अधि दैविक. ठीक आहे. या 3च प्रकारचे दुःख माणसाला ह्या आयुष्यामध्ये होत असते.
मग आध्यात्मिक दुःख म्हणजे काय असते? तर आध्यात्मिक दुःख म्हणजे असं दुःख जे तुम्हाला तुमच्या वर्तनामुळे मिळेल. ठीक आहे? म्हणजे मी चुकलो आध्यात्मिक, मी बोलण्यात चुकलो आणि मग त्याचा पश्चाताप म्हणून मला दुःख झालं. ठीक आहे? त्याला आध्यात्मिक दुःख म्हणतात. पण या आध्यात्मिक दुःखाला तुम्ही कसं दूर करू शकता? तर याच्यासाठी भगवंताने तुम्हाला पंचशील दिलं. जर तुम्ही पंचशीलाचं पालन केलं तर या तुम्ही आध्यात्मिक दुःखापासून लांब म्हणजे बाहेर निघू शकता. दुसरं तुमचं दुःख आहे अतिभौतिक. अतिभौतिक दुःख म्हणजे काय असते की असं दुःख जे दुसऱ्याच्या वागण्यामुळे आपल्याला होतं. बरोबर? मी काहीच केलं नाही, माझी काही चुकी नव्हती, तो समोरचा आला मला शिवीगाळ करून गेला, एखादी आला मला कापड घेऊन गेलं है ना, किंवा तो माझ्याशी वाईट बोलला, यांनी माझ्याशी वाईट केलं. तर दुसऱ्या लोकांमुळे जे तुम्हाला दुःख होते ते झालं तुमचं अतिभौतिक दुःख. बरोबर? अतिभौतिक दुःख. मग ह्या दुःखापासून तुम्ही कसं बाहेर निघणार? तर याच्यासाठी तुम्हाला तथागताने आर्य अष्टांगिक मार्ग दिलेला. आर्य अष्टांगिक मार्ग, सम्यक दृष्टी, म्हणजे 8 सम्यक वाणी, सम्यक वाचा, सम्यक व्यायाम, सम्यक आधी, असे 8 जे मार्ग दिलेले आहेत. तर त्याचा तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की समाजामध्ये आपण कसं वागायला पाहिजे, जेणेकरून लोकांच्या जे वागण्यामुळं जे माझ्या मनामध्ये दुःख उत्पन्न होते त्याच्यापासून सुद्धा आपण लांब राहू शकतो किंवा त्याचा लवलेश आपल्याला होणार नाही. आणि तिसरं जे दुःख आहे ते असते अधिदैविक. अधिदैविक दुःख म्हणजे काय? हे निसर्गाच्या कोपामुळे होते, म्हणजे ज्याच्यावर मनुष्याचा काहीही कंट्रोल नाही आहे ना. म्हणजे एखाद्या नदीकाठी मी माझं घर आहे, नदीला पूर आला, पाण्यामध्ये सगळं वाहून गेलं, बेघर झालं, म्हणजे आता मला माझं घर नाही आहे. बरोबर? हे नैसर्गिक जी आपत्ती असते, कुठं वीज पडून कोणाला मृत्यू होते, कुठं जास्त पाण्यामुळे शेतीचं नुकसान होते, नाही. हे जे नैसर्गिक आपदा येते आणि या आपदेमुळे जे आपलं नुकसान होते आणि त्या नुकसानामुळे जे आपल्याला दुःख होते ते याला आपण अधिदैविक दुःख म्हणतो. बरोबर? मग हे अधिदैविक दुःखाला तथागतांनी काय मार्ग दिला की याच्यापासून तुम्हाला जर स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर त्यासाठी तथागतांनी आपल्याला 10 पारमिता दिल्या. म्हणजे त्या 10 पारमिताचं जर तुम्ही तत्वतंत्र पालन केलं तर हे जे अधिदैविक दुःख आहे याच्यापासून तुम्हाला तुमचा बचाव करू शकता. बरोबर? आज आपण चांगल्या ठिकाणी राहतो है ना, चांगल्या घरात आपण जन्म घेतला, बरोबर, सुरक्षित आहोत आपण. काही काही ठिकाणी तुम्ही जर बघितलं ना तर रोज सकाळी उठल्यानंतर संध्याकाळपर्यंत माणूस जगते की नाही गॅरंटी नसते. असेही काही एरियाज आहेत है ना, काही काही ठिकाणी नुसतं युद्ध कुठं चालू आहे, कुठं आपापसातले भांडणं चालू आहे, बऱ्याच ठिकाणी असं तुम्ही रोज माणसाच्या मनात येते त्याला आज मरूनच जातो है ना. लग्न होते, बायको असली खतरनाक भेटते, जगू देत नाही. बरोबर? सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत चालूच आहे. संध्याकाळपर्यंत माणसाला असं वाटतं काय खरं नाही, आता हे जगच मला काही जरूर झालं, एक तर सोडून देऊन कुठतरी जातो, त्याच्या भरून तरी जातो आहे की नाही. तर हे सगळं काय आहे? हे सगळं दुःख आहे आणि या दुःखापासून तुम्हाला तुमची मुक्तता करता येते. त्याच्यासाठी जे तथागताचं जे तत्वज्ञान आहे त्याचं जर आपण अजून थोडा सूक्ष्म असा विचार करत गेलो तर नक्कीच आपल्याला त्याच्यापासून खूप फायदा होणार आहे. आणि आज आपण या चांगल्या ठिकाणी आहोत याच्या मागं पण काही ना काही कारण आहे. बरोबर? कारण एखाद्या चांगल्या घरी जन्म घेणं तुमच्या कंट्रोल झालं नाही आहे. एखाद्या चांगल्या वातावरणामध्ये तुमचं संगोपन होतं आपल्या हातात नाही है ना. तुमचं प्रॉपर तुम्हाला शिक्षा मिळणार, ज्ञान मिळणार है ना, समाजामध्ये लोक तुम्हाला छान मिळतात, याच्या मागं काही ना काही कारण आहे. तर हे जे आहे आज आपण का सुखी आहोत काय आहे ते आपलं जे काही आपल्या आईवडिलांचं जे काही करतात त्याच्यामुळे आज आपण इथपर्यंत आलेलो. बरोबर? तर याच्यासाठी जे तथागतांनी जे सांगितलं ते आपण पाळलं पाहिजे, त्याचा स्वतः अभ्यास केला पाहिजे, स्वतः त्याची अनुभूती घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला कळेल की नेमका धर्म म्हणजे काय आहे ना. कोण सांगते कोण काय करते, त्यांनी काय म्हणते हे पश्चिमो पदाय पंचम या करून पहा आणि मग मला आपण घेतो त्याच्याकडे. एकंदरीत असं आहे आपण सर्वांनी या ठिकाणी माझे बरोबर शांतपणे ऐकून घेतलं की आपल्या सर्वांचा आवाज आहे आणि या ठिकाणी संयोजकांनी मला बोललेली संधी दिली त्याबद्दल त्यांचंसुद्धा आभारी आहे. एवढे बोलू ते माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. साधू.